श्री स्वामी समर्थ। जय महाकाली सर्वांना। पितृपक्ष हा सुरू झालेला आहे। पितृपक्ष हे आपल्या पितरांच्या समर्पित असतं, म्हणजे पितरांसाठी आपले हे दिवस 15 दिवसाचा जो हा दिवस आहे, कालावधी आहे, हा त्यांच्यासाठी समर्पित असतो। आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या पितरांच्या आत्म्याला मोक्ष प्रदान करून देण्यासाठी आपल्याला ह्या 15 दिवसामध्ये आपल्या पितरांचं श्राद्ध विधी, तर्पण विधी, पिंडदान, त्याचबरोबर दान धर्म आपल्याला करायचे असतात। त्याचबरोबर भरणी ही श्राद्ध देखील कधी करायचं आहे, कसं करायचं आहे आणि कोणाचं करायचं आहे असा संशय, अशी शंका बऱ्याच जणांना आहे। तर भरणी हे श्राद्ध, भरणी म्हणजे काय तर 27 नक्षत्रांपैकी एक नक्षत्र ते आहे, ते भरणीचं आहे, भरणी श्राद्ध आहे। आणि भरणीचे देवता अधिपती हे मृत्यू लोकाचे देवता म्हणजे यमदेवता आहेत। पितृपक्षामध्ये आपण भरणी श्राद्ध करतो आणि आपल्या घरातील जी व्यक्ती जी आहे, जी मृत्युमुखी झालेली व्यक्ती आहे, तिच्या स्मरणार्थ हा दिवस आपण त्यांच्यासाठी हा राखला गेलेला आहे। आता भरणी श्राद्ध हे कोणाचे करायचे आहे तर सर्वात प्रथम भरणी श्राद्ध हे पुरुष मंडळींचे केले जाते, स्त्रियांचे भरणी श्राद्ध केले जात नाही। यंदा म्हणजे 2025 मध्ये जे आपण पितृपक्ष आपलं आलेलं आहे, ह्या पितृपक्षामध्ये उद्या म्हणजे 11 सप्टेंबर रोजी पंचमी तिथीला भरणी श्राद्ध आलेलं आहे। मग ज्यांच्या घरातील व्यक्ती मरण पावलेली आहे, त्या व्यक्तीचं 1 वर्ष झालेलं आहे मरण होऊन, आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीचं वर्ष श्राद्ध देखील झालेलं आहे, अशा व्यक्तींचंच आपल्याला ह्या भरणी श्राद्धामध्ये उद्याच्या तिथीला भरणी श्राद्ध करायचं आहे। आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की आमच्या घरातील व्यक्ती 2 महिने झाले, 4 महिने झाले, 6 महिने झाले मृत्युमुखी म्हणजे मृत्यू पावलेली आहे, तर त्यांचं आपल्याला ह्या भरणी श्राद्धामध्ये भरणी श्राद्ध विधी करता येईल का तर नाही। बघा, 1 वर्ष हा जो आपल्या घरातील व्यक्ती मृत पावलेली असते, तिचा आत्मा जो असतो तो हा प्रेत आत्मा असतो। 1 वर्ष ते ह्या खाली म्हणजे मृत्यू लोकामध्येच असतं। 1 वर्ष झाल्याच्या नंतर जेव्हा आपण त्यांचं श्राद्ध विधी करतो तेव्हा त्यांना पितृलोकामध्ये पदार्पण करता येतं। मग जेव्हा ते पितृलोकामध्ये जातात तेव्हाच त्यांचं भरणी श्राद्ध केलं जातं आणि त्याच्यानंतरचे जे दुसरं वर्ष येईल तेव्हापासून त्यांची श्राद्ध तिथी पाहून श्राद्ध विधी करता येतो। म्हणजे ज्यांना 1 वर्ष होऊन त्यांचं श्राद्ध विधी झालेला आहे त्याच पुरुष मंडळींचं आपल्याला भरणी श्राद्ध करायचं असतं। तर बरेचसे असे डाऊट्स सगळ्यांच्या मनामध्ये आलेले होते, ते मी आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे। तुम्ही तुमच्या ठिकाणी, तुमच्या भागामध्ये, तुमच्या पद्धतीमध्ये कशा प्रकारे भरणी श्राद्ध करता ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे ते देखील मला नक्कीच सांगा।